इगतपुरी तालुक्यातील भूमिपुत्र श्री किसन शिंदे यांना नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। शेतकरी संघटनेचे नेते व सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर असणारे नेतृत्व म्हणजे श्री किसन शिंदे यांना इगतपुरी तालुक्यातील टाकेत गटातून तसेच टाकेत परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे। त्याचप्रमाणे काचनगाव ठाकूरवाडी येथील माता भगिनींचा तसेच आदिवासी महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे त्याचप्रमाणे न्याय मिळवून देणारे श्री किसन शिंदे यांचा इगतपुरी तालुक्यात ग्रामीण भागात दौरा आयोजित करण्यात आला होता। या दौऱ्यामध्ये माता भगिनींनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः काही निधी जमा करून उमेदवारी करण्यासाठी आग्रह धरला। तसेच ग्रामीण भागातील अथवा इगतपुरी तालुक्यातून उद्भवणाऱ्या प्रश्नांवर श्री किसन शिंदे यांनी कायम पाठपुरावा करून प्रशासनाकडे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केलेले असल्याने त्यांच्या उमेदवारीसाठी शेतकरी संघटनेचे नेते श्री बाळासाहेब धुमाळ यांच्या सहकार्याने समाजातील अनेक नागरिकांनी आग्रह धरला आहे। त्याचप्रमाणे त्यांना समाजातून अनेक संघटना तसेच कार्यकर्त्यांचा पाठिंबा दिसून येत आहे। एक ग्रामीण भागातला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे एका वेगळ्या आशेने बघितलं जात आहे। दौऱ्यामध्ये फिरत असताना अनेक माता भगिनींनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद देऊन विजयी होण्याचा सल्ला दिला। त्याचप्रमाणे आम्ही कोणाच्याही दाग दडपणाला बळी न पडता शेतकरी संघटनेचे नेते श्री किसन शिंदे यांनाच पाठिंबा देऊ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। यावेळी टाकेत येथील शेतकरी भाऊराव लगड, ज्ञानेश्वर केवारी, भास्कर धोंगडे, किशोर फो, गणेश जाधव, डॉक्टर संजय बांबळे, दत्तात्रय शिंदे, मारुती कांबळे, आनंदा सहाने, भागवत भगत, दीपक कातोरे, आनंदराव बाबळे, राजेश परदेशी, गणेश कदम, गोविंद मडके, पंढरी धादवड, नवनाथ आव्हाड, अशोक राऊत, हरिश्चंद्र भगत, अनिल भगत, नवसू वाघ, सीताबाई भगत, पार्वताबाई भगत, विमलबाई भगत, मथुराबाई भगत, सागर भगत, करण भगत इत्यादी शेतकरी संघटनेचे व समाजातील नामवंत कार्यकर्ते हजर होते। यावेळी श्री किसन शिंदे यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला। आमची पूर्ण शेतकऱ्यांची कामं केल्याबद्दल आम्ही त्यांची मदत करणार आहोत। काचनगाव ठाकूरवाडी मंडळा महिला मंडळ यांच्यापासून आम्ही मदत करणार आहोत। शेतकरी उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही उभे आहेत। महिलांनी आम्ही उमेदवाराला आर्थिक मदत करीत आहोत। आर्थिक मदत 5,000 मदत केलं जाणार। आम्ही स्वतंत्र बैठका घेत असताना टाकेतमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद असून आम्ही आमचं शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारा लोकसभेमध्ये व शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रामध्ये मांडण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधीला आम्ही पाठिंबा देत आहोत। टाकेत गटातून मोठ्या प्रमाणात बोलू का मग नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवारी माननीय किसन शिंदे यांना संघटनेने उमेदवारी जाहीर केली आहे आणि काचनगाव, ठाकूरवाडी आणि आदिवासींच्या मोठ्या प्रमाणात उमेदवाराचे प्रश्न त्यांनी सोडवलेले। त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलेले आहे, उपोषण केलेले आहे, मोठ्या प्रमाणात आदिवासीचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत। तरी काचनगाव येथील ठाकूरवाडी महिला यांनी मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने उमेदवारास प्राधान्य देऊन आम्ही त्यांना निवडून आणू असे त्यांचे मत व्यक्त केले आहे। त्यांना माझ्या शेतकऱ्याच्या माझ्या कुटुंबाच्या वतीने आज मी त्यांना माझ्याकडून 10,000 रुपये मदत करतोय। फुलं फुलाची पाकळी अन्याय होऊन दिला नाही, तसंच शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा याकरता त्यांनी आंदोलन सुद्धा केले। त्याच पद्धतीने आमच्या गुटी बाजारमध्ये भाताचे बाजार पडलेले होते, त्या टाइमला सुद्धा शेतकऱ्यांच्या मागे उभं राहून शेतकऱ्यांना 2 रुपये कसे मिळतील अशी त्यांनी प्रतिनिधी करून शेतकऱ्यांना सहकार्य केलं। याचप्रमाणे धरणाच्या कामामध्ये अनेक अडथळे आले, काही शेतकऱ्यांना काही त्याचे उभे राहून देत नव्हते, काहींना त्यांच्या समस्या सोडवित नव्हते। अशा माणसांनी आमच्या शेतकरी संघटनेचे शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांना सगळे मान्य पूर्ण करून त्यांनी लढा दिला आणि शेतकऱ्यांना सगळं समर्थित करून
ते स्वतःच्या पायावर उभे राहून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्या टाकेतकर शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहून आम्ही त्यांना निवडून आणू आणि त्यांनी आम्हाला आतापर्यंत कोणत्याही ठिकाणी अपमानी दिली नाही. आमच्या मागे ते स्वतः सहकर्षाने राहून आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला आणि आमच्या धरणागारात त्यांनी बरेच लोकांनी मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांनी अडथळे आणले. धरण भरजाव करणे शेतकऱ्याला याच्या विषयी बोध माफ करण्यास सुरुवात केली. पण आमच्या शिंदे साहेबांनी त्यांना एकच सांगितलं, आमच्या शेतकऱ्याचा जोपर्यंत पूर्ण मागणी होत नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही येऊ नये. जर आल्या तर आम्ही आणि स्वतः मी म्हणजे आमचा उमेदवार असा म्हणाला का आम्ही आत्महत्या करू आणि शेतकऱ्याला केसाला धक्का लागून देणार नाही. यांच्या मान्य पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही इथं येऊ नये असा आमचा शेतकरी संघटनेचा नेता आम्ही निवडून आणू आणि त्याला कोणत्या पद्धतीने आम्ही त्याला पाठिंबा देऊ हीच आमची टाकेर गटातून निवडून आणू आणि आमचा शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. वृत्त निवेदक सुरेश चव्हाणसह संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.